तर आज या ठिकाणी आपल्या भागातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, प्रगतिशील शेतकरी, प्रसिद्ध पैलवान श्री रणविजय गायकवाड हे माझ्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले आहे. तर आपल्या शाळेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो. अहो लाजते आहेत, छोटी आहे ना. हा, तर या ठिकाणी परीक्षकांचं स्वागत झालेलं आहे. मी आता परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी परीक्षा घ्यावी आणि मुलांना प्रोत्साहन द्यावं. करूया की. हा, पण मागचं तेवढं तुम्हीच द्या. काय कसं ज्याचं त्याचं काम त्यानंच करावं, है की नाही? येवा यश दे रे बाबा. आता तूच वाचीव. पहिला विषय स्वच्छता आणि टापटीपपणा. नंबर 1. बघू, हात दाखव तुझे. नख का स्वच्छ नाहीयेत तुझी? टापटीपपणाचे गुण कमी होतील. नखात जर का अशी घाण असेल ना तर ती आपल्या पोटात जायची शक्यता असते. कळलं? जा बस. नंबर 2. जा. शर्ट नीट इन केलाय का? गुड. रोज असंच करायचं आणि केस जरा अजून थोडे नीट विंचरून ये. नंबर 5. जेवणाच्या आधी आणि शौचाला जाऊन आल्यानंतर हात कसे धुवायचे? बरोबर. वा बारक्या, शाबास. शांत बसा रे. अरे परीक्षकांनी आपलं मत नोंदवलंय, दात कशाला काढताय? आता इंग्रजी. प्रत्येकाला ती भाषा जमायलाच हवी. इंग्रजी आणि मी, आपल्याला धड मराठी जमना. जरी ती आपली मातृभाषा नसली तरी जागतिक व्यवहाराची भाषा आहे, त्यामुळे तिला फार महत्व आहे. करूया सुरुवात. करूया सुरुवात. गुड मॉर्निंग. Good morning. टेल मी 5 lines about your school. My school is very good. My teachers in my school are very good. I like my school and I like my teachers in my school. My school is very good school. ओके, व्हेरी गुड. आपल्याला साधं आकडे ओळखता येईना आणि ही बारकी बारकी पोरं फाडफाड इंग्रजी बोलतात. तुम्हाला मी शिकवलेले एटिकेट्स आठवतात? ओके, व्हेरी गुड. मग आता तू मला सांग, जर का तुला कुणी सॉरी म्हटलं तर तू त्याला काय म्हणशील? खूप मनापासून म्हणते सॉरी. थँक्यू. थँक्यू. It's okay किंवा it's all right. बरोबर. जा बस. कुणी थँक्यू म्हटल्यावर काय उत्तर द्यायचं? You are welcome. बरोबर. वेलकम. 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 ताई साहेब, आज आपण कोल्हापुरात जाऊया पिक्चर बघायला. त्यासाठी कोल्हापूरला कशाला जायला पाहिजे? राणा भाऊजी एवढं नटून थटून शाळेत गेल्या. काय चाललं असेल ग तिकडं? अहो, आणखीन काय चालणार? आबरूचं खोबरं उधळलं असणार. आणखीन काय? आम्हाला तर चैनच पडणं झालंय बघ चंदे. खरं तर आम्हाला जरा जरा वाईट वाटायला लागलंय. अहो, तालमी जेवढा घाम फुटत नाही तेवढा घाम फुटला असणार त्यासनी. हेच तर बघायला मिळत नाही म्हणून वाईट वाटतंय आम्हाला. काय करावं ग चंदे?
गंमत. नमस्कार वहिनी साहेब. हेड सर, काय लक्ष हाय ना व? कुठं कसलं? शाळेत तुम्हाला कोणत्या कामावर ठेवलंय तिथं लक्ष हाय ना व? स्कॉलरशिपची परीक्षा कशी चालू आहे? हा हा, उत्तम वहिनी साहेब. मी असताना तुम्ही कसलीही काळजी करू नका. सगळ्यावर चांगला कंट्रोल आहे माझा. आणि आमचं राणा भाऊजी काय म्हणतात? आहेत ना, त्यांना बसवलंय परीक्षेला. सगळं व्यवस्थित चालू आहे वहिनी साहेब. आता थोड्याच वेळात ब्रेक होईल आणि त्यानंतर पुन्हा परीक्षा चालू होईल. बर बर बर. ऊन उतरलं की आम्ही बी एक चक्कर मारतो शाळेत. हा, साक्षात तुम्ही येताय वहिनी साहेब? हळू बोला जरा, हळू बोला. काय अख्ख्या गावभर वरडून वरडून सांगणार आहे काय? ठेवा फोन. हो हो, ठेवतो ना वहिनी साहेब, ठेवतो. चंदा, हा तुला पिक्चर बघायचा होता ना व? वय चल आता खरा पिक्चर कसा असतो ते दावतो तुला. वय चला. आता भाषा. मी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवीन. ती कविता कोणी लिहिली आहे आणि त्याचा अर्थ काय ते तुम्ही मला सांगायचं. हा, नंबर 4. मी कविता म्हणून दाखवते. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, पहा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिल्ल निजती खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलांमध्ये जीव जीव झाडाले टांगला. बहिणाबाईची कविता आहे. बरोबर. आणि कवितेचा अर्थ काय? सगळ्यात चांगला खोपा सुगरणीचा, झुलत्या बंगल्यासारखा टांगलाय खोप्यात तिची पिल्ली झोपत्यात. सुगरणीचा सगळा जीव तिच्या पिल्ल्यांवर, अन म्हणून खोपा म्हणजे तिचा जीव जडाला टांगलाय. म्हणजे सुगरणीचं तिच्या पिल्ल्यांवर लय प्रेम आहे. बरोबर. जा बस. अरे ही तर आपल्या शेतातल्या हिरीवरच्या खोप्यावरचीच कविता आहे जणू. आणि आपल्याला जे शेतात बघून समजलं तेच या पोरांना कवितेतून शिकवलेलं दिसते. भारी आहे. ही कविता बहिणाबाई चौधरींची होती. फार मोठ्या कवयित्री होत्या त्या. अगदी साध्या शब्दांमध्ये खूप मोठा आशय असणाऱ्या त्यांच्या कविता होत्या. लक्षात ठेवा सगळ्यांनी. नंबर 7. माणसाला 2 मेंदू असतात, छोटा मेंदू आणि मोठा मेंदू. छोटा मेंदू कुठे असतो? इथे. बरोबर. आणि छोट्या मेंदूचं कार्य काय? माणसाच्या सर्व हालचाली, त्यांच्या कृती यांना छोटा मेंदू नियंत्रण करतो. जसे की उभे राहणे, चालणे, बोलणे, हसणे इत्यादी. बरोबर. माणूस कितीही धडधाकट आणि ताकदवान असला ना तरी त्याचं कोणतंही कार्य छोट्या मेंदू शिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे छोट्या मेंदूला जपणं खूप महत्वाचं असतं. कळलं? बस. माणसाच्या शरीरात किती हाडं असतात? 50. चूक. 206. बरोबर. भारतातील सगळ्यात मोठी नदी कुठली? गंगा. बरोबर. चूक. भारतातील सगळ्यात मोठी नदी कुठली? ब्रह्मपुत्रा. बरोबर. अंजलीबाईंना पोरांना किती येते, आपल्याला कायच येत नाही. एकूण दिशा किती आणि त्यांची नावं काय? 4. चूक. माहित नाही. 8. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. बरोबर. एका झाडाला 2 फळं लागतात. तर असे 5 आंबे आणि 5 संत्री हवी असतील तर किती झाडं हवीत? 5. नाही 6. बरोबर. आता शेवटचा टप्पा, वक्तृत्व कला. विषय आहे मी कोण होणार. मी मोठी झाल्यावर डॉक्टर होणार, कारण डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप आहे. मी मोठा झाल्यावर ड्रायव्हर होणार, पूर्ण भारतभर फिरणार. मी मोठी झाल्यावर शिक्षिका बनणार, अंजलीबाईंसारखं चांगलं चांगलं शिकवणार.
अंजलीबाई म्हणतात शिक्षण फार महत्वाचं. शिकल्यामुळे सगळे प्रश्न सुटतात. वाटल्याने ज्ञान वाढते. आपल्याला जे येतो ते दुसऱ्याला शिकवण्यात खरा आनंद. खरं तर मला बी अंजलीबाई सारखं चांगली शिक्षिका व्हायची. तेच पर मी तर पोरगा आहे. तेव्हा मी राणादासारखं प्रगतशील शेतकरी होणार. शेतकरी हो खरा पुण्यवान. दुसऱ्यांना अन्नधान्य पुरवण्यासाठी स्वतःच्या शेतात राबतोया. प्रसिद्ध शेतकरी राणा दादांचा, प्रसिद्ध पैलवान राणा दादांचा, प्रगतशील शेतकरी राणा दादांचा, प्रसिद्ध पैलवान राणा दादांचा, पहिलाचा इजा प्रगतशील शेतकरी राणा दादांचा. शांत राहा, शांत राहा. आता इथं ही परीक्षा संपलेली आहे. थोड्याच वेळात निकाल जाहीर होईल. तोपर्यंत जर कोणाला 1 किंवा 2 ला जायचं असेल तर त्यानं जाऊन यावं. अरे वहिनी साहेब, या 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 या, अगदी योग्य वेळी आलात. मोठे पाहुणे आले. आता आम्ही निकालच काढणार होतो. चला सगळेच आत बसूया. चला. निलोफर शेख आणि सिद्धार्थ ढेरंगे पाटील दोघांना पण सेम मार्क आहेत. आता काय करायचं? आता हा, वहिनी साहेब म्हणतील तसं. नाहीतरी दुसऱ्यांच्या गुणांची कदर करणं वहिनी साहेबांशिवाय दुसरं कोणाला जमणार आहे? त्यामुळं वहिनी साहेब ज्याला म्हणतील त्याला शिष्यवृत्ती. परीक्षा घ्यायला राणा भाऊजी होते तेव्हा निकाल सुद्धा त्यांनीच द्यावा असं आमचं मत. राणा भाऊजी, तुम्हीच निवडा एखादा विद्यार्थी. आणि तोच विद्यार्थी का निवडला ते बी समजांना कळू दे. आता तरी जरा फजिती करून घे बैला. अहो, एकदम सोपं आहे राणा दादांसाठी. ते त्या सिद्धार्थच निवडतील. मित्र आहे ना तो त्यांचा. तसं अवघड आहे, पण कुणाला तरी एकाला निवडावंच लागेल. तर मी निलोफरला निवडून. कारण ती म्हणली की अंजलीबाईंसारखं शिकून समद्यांना शिकवीन म्हणून. एक बाई शिकली की अख्खं घर शिकत, मग गाव, मग राज्य, मग देश. आपल्या देशाचं भलं व्हायचं असेल तर प्रत्येक मुलगी शिकायलाच पाहिजे. काय थोर विचार आहेत राणा दादांचे. मी जाहीर करतो की ही शिष्यवृत्ती निलोफरला. ह्यो बैल कधीपासून एवढा विचार करायला लागला? राणा भाऊजी, शाळेत यायला लागल्यापासून तुम्ही लईच हुशार झालायसा. अंजलीबाई तुम्हाला बी शिकवतात का काय? सर, काय काय आहे महादू? कार्यक्रमाची सगळी तयार झाल्या. मी सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी केली आहेस ना? होय. चला चला. सुस्वागतम, सुस्वागतम. आज आपलं भाग्य आहे की आजच्या या शिष्यवृत्तीच्या कार्यक्रमाला आपल्या गावच्या प्रसिद्ध व्यक्तिमत्व, गरिबांच्या तारणहार, गायकवाड घराण्याच्या सुनबाई सौ नंदिता वहिनी साहेब गायकवाड आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या.
माझ्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी त्या उपस्थित राहिल्या, त्याबद्दल आपल्या शाळेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आणि कैलासवासी सौ लताबाई गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ 5,000 रुपयांची शिष्यवृत्ती त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी मुलांना द्यावी अशी मी त्यांना विनंती करतोय. हो, कैलासवासी सौ लताबाई गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपये शिष्यवृत्तीची मानकरी आहे निलोफर शेख. खर तर ह्यो मान आमच्या राणा भाऊजींचाच आहे, कारण समधी मेहनत त्यांनी स्वतः केली. त्यामुळे हे बक्षीस निलोफर शेखला त्यांनी स्वतःच्या हस्ते द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. घ्या. वहिनी म्हणल्या की मी लई मेहनत केली म्हणून, पण खरी मेहनत अंजलीबाईंनी केली. निलोफरनं अंजलीबाईंचा आदर्श ठेवला, तर हे बक्षीस अंजलीबाईंनी द्यावा अशी मी विनंती करतो. जॅकी, आमच्या वहिनीने लई चांगली आयडिया काढली, पण माझ्या वतीनं मी अजून एक स्कॉलरशिप जाहीर करतो. ज्याचा इज्जत आहे आमचा बारक्या सिद्धार्थ ढेरंगे पाटील. कारण आपल्या देशाला शेतकऱ्यांची लई आवश्यकता आहे. गावात राहून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तुम्हाला काय बोलायचंय? माझ्याकरता ही स्कॉलरशिप, ही शिष्यवृत्ती म्हणजे निव्वळ पैसे नाहीये. ही एक संधी आहे, कौतुकाची थाप आहे, आणि मला या गोष्टीचा अप्रूप कायमच वाटत राहील. कारण माझं स्वतःचं सगळं शिक्षण शिष्यवृत्तीवर झालं. या मेहनतीवर कमावलेल्या शिष्यवृत्तीतून जो आत्मविश्वास निर्माण होतो ना, त्याला तोडच नाही. सगळं आयुष्य बदलण्याची ताकद असते या आत्मविश्वासात. राणाजींनी त्यांच्या व्यापातून या चांगल्या उपक्रमासाठी वेळात वेळ काढला, त्याकरता त्यांचे आभार. मी नंदिता मॅडमचे आभार मानेन, कारण या चांगल्या उपक्रमाची सुरुवात त्यांच्यामुळेच झाली. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बोलावे. महाजन मास्तर, राणा भाऊजी आणि अंजली पाठकबाई या तिघांनी मिळून आमचा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल आम्ही तिघांचेही आभारी आहोत. खास करून अंजली पाठकबाईंचे धन्यवाद. या दोघांचं काय करायचं?